पश्चिम बंगालमध्ये सत्ता पालट झाले असून गेल्या 15 वर्षांपासून या राज्यात असलेली तृणमूल काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे. 2016 आणि 2021 मध्ये पराभव सामना करणाऱ्या भाजपाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अखेर सत्ता स्थापन केली आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये एक हाती सत्ता स्थापन करत ममता बॅनर्जी यांना आधीच धक्का दिला होता. त्यानंतर भाजपचे पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव करत त्यांना दुसरा धक्का दिला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालची सत्ता गमावलेल्या ममता बॅनर्जी यांची आमदारकीही गेली. मात्र आता ममता बॅनर्जी यांनी आपला पराभव झालेला नाही म्हणत भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप करत लोकशाहीची हत्या आणि मतांची लूट केल्याचा ठपका ठेवला आहे. पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी ठामपणे सांगितले की निवडणुकीत माझा पराभव झालेला नाही, कारण भाजपने निवडणूक आयोगावर दबाव टाकून आणि फेरफार करून जनतेचा जनादेश पळवला आहे. मतदार यादीतील सुधारणांच्या नावाखाली माझ्या लाखो समर्थकांची मते हेतुपुरस्सर वगळण्यात आली आणि मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान माझ्या प्रतिनिधींना धमक्या देऊन दहशत निर्माण करण्यात आली, असा दावा त्यांनी केला. तसेच संपूर्ण इंडिया आघाडी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे आपण आता भाजपने केलेल्या या मतांच्या लुटीविरोधात गप्प बसणार नाही. या निवडणूक गैरप्रकाराला न्यायालयात आव्हान देणार आणि त्याविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढा देणार, असे त्यांनी स्पष्ट केले.